अखिलचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो. हॅलो हॅलो तनया. तनयाने मी विशाखा मावशी बोलतेय. हो हो सॉरी पण प्लीज तुम्ही तनयाला देऊ शकता का? नाही म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो तर ती खूप काहीतरी वेड्यासारखं बोलली. मला खूप टेन्शन आलंय. ती ओके आहे ना? ओके कशी असेल रे ती अखिल? हे जे काय सगळं चाललंय ना त्यामुळे मला भीती वाटायला लागली रे की मी माझ्या तनयाला गमावून तर नाही ना बसणार. मी खरं सांगू का तुला? म्हणजे माझ्या पुढे ना आता फक्त 2 पर्याय आहेत. म्हणजे एक तर माझ्या तनयाने तोंड काळं करून कुठेतरी निघून जायचं किंवा मग आई प्लीज तुम्हाला माहितीये ना आम्ही एकमेकांपासून लांब नाही राहू शकत. नुसतं असं बोलून काय उपयोग आहे सांग ना. जर तुझं तनयावरती खरंच प्रेम असेल ना तर तुला आता निर्णय घ्यायलाच पाहिजे. पण माझ्या घरातले आता या वेळेला तनयाला सांभाळायचं का तुझ्या घरच्यांना हे ठरवायची वेळ आली. हे बघ मला एक सांग, तुम्ही दोघं जर का पळून गेलात आणि लग्न केलं तर काय होईल? ते चिडतील, रागवतील. पण मला सांग, कधी ना कधी त्यांना तुमचं प्रेम ऍक्सेप्ट करावंच लागेल ना. चूक तुमच्या दोघांची आहे ना रे. मग तिने एकटीने का भोगायचं सांग ना. आता तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे. येतंय का तुझ्या लक्षात? आणि मला एक सांग, तू तिला लग्नाची कमिटमेंट दिलीस ना, मग निभाव ना. कर्तव्य आहे तुझं. कळत कसं नाहीये तुला? काय करू मी? तुम्हीच सांगा ना मला. हे बघ मी एवढंच म्हणेन की जर तनयाला गमवायचं नसेल ना तर तुला तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नाला तयार व्हावंच लागेल. आई मला एकदा तनयाशी बोलू द्या ना प्लीज. अरे ती प्लीज आई एकदा प्लीज प्लीज प्लीज. बरं मी बघते ती बोलते का. 1 मिनिट. तनया बाळा अखिलचा फोन आहे. ये ग बाळा बोल ना त्याच्याशी. अम्मा मला नाही बोलायचंय कोणाशी. अखिल ती बोलायचं नाही म्हणते रे. बरं मी विचारून बघते. 1 मिनिट. तनया अखिलचा फोन आहे ग, त्याला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना एकदा. ये ना बाळा इकडे. मम्मा मी नाही म्हणाले ना. एकदा बोल ग बाळा.